राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपल्याला जायचं आहे अमरावतीले आणि इकडे भाषा चालला शाळेमध्ये. ये रे इकडे, चल 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 चल. कुठे चालला? शाळेत. चल मग, चालतं का माझ्यासोबत? मी चाललो अमरावती. आपली स्प्लेंडर काढली, पण स्प्लेंडरनं नाही जाणं, आपल्याला रेल्वेनं जाणं आहे. ऊन पडेल आहे हो, नांदुरा 5 किलोमीटर राहिलं आणि थंडी एवढी वाजू राहिली की गाडी 30च्या वर चालवा बी नाही वाटू राहिली. एखादा सायकलवाला कधी आला तर मग पुढे चालला जाईल सनसपमध्ये आणि मी राहीन मागेच. नांदुऱ्यात आलो, पण आपली गाडी कुठे ठेवा? तर मग आता मित्राच्या रूमवर ठेवायची आहे. आता मित्र सोडून देणार आहे आपल्याला रेल्वे स्टेशन लोक. आपल्या गाडीची चावी देऊन देतो योगेश पाटील जवळ. हे घ्या चावी. पहिलेच थंडीचा टाईम आहे ना, आम्ही ना निंबू पिळून पोहे हाणं लावले. काही लाज आपल्या जीवाले जराशी. चला भाऊ, आपली ट्रेन आली नांदुऱ्याच्या जवळपास. नाही नाही, हे बांधारा आहे मला सोबती. जा तुम्ही. हो, मला घ्यायला जा रात्री. आपल्याला आता हे सोबती, हे बांधार बी आहे. तिकीट काढून राहिला का रे? मा बी काढून घ्यायचो मग. बडनेराचं तिकीट काढलं 2 जणांचे 170 रुपये. मग आता 2 जणांचे 170 रुपये, तर मग 170 भागेले 2, एकाच्या हिशावर किती येतात रे? मग आता बाकीचे पैसे आले, मला फोनपे करायला लागतील. हे पहा, फोनपे उघडेला आहे. अरे तिकीट पडलं खाली, उचल रे तेवढं. 170 भागेले 2 होतात 85. आम्ही ना लय अर्धा 1 घंटा हिशोब केला, मग माहीत पडलं की 85 होतात. पण मी आता याले 80च पाठवतो. पण 85 रुपये होत होते, तर मी याले 80 रुपये पाठवले. टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. खाली उतरलो, हे आपली गाडी आली नवजीवन. अरे बहुत लंबी है रे, बाप रे बाप. गरीबी गरीबी, जनरलचा डब्बा. काय पाव म्हणून तू तिकीट काढता है ना यादी ना. आता उतरलो भाई आम्ही बडनेरा जंक्शनवर. घरून तोंड धुवून नव्हता आलता का रे? तुला एक गोष्ट नाही सांगली की बडनेरामध्ये नेमकं तुला काम काय आहे? गव्हर्नमेंटचा पेपर आहे. कोण्या गव्हर्नमेंटचा? बसनं जायला टाइम लागते रे भाऊ. यातच पाहू आपण एखादं. या बसनं आम्ही पहिल्यांदा गेलो होतो, गौरव पाटील आणि मी आलो होतो. अरे इतका टाइम लागला होता. मग त्या बसमध्ये बसल्यावर असं वाटते की आपल्याला ऑटोनं जायला पूर्ण असतं. गडी आता कशाच्या तरी झेरॉक्सा मारू राहिला इकडे. कशाच्या झेरॉक्स आहे रे? दाखव रे. हॉल तिकीटची झेरॉक्स काढण्यासाठी दुकानावर आला भाऊ. आपली ट्रेन फक्त बडनेरापर्यंतच होती. आता आपल्याला अमरावती लोक ऑटोनं जाणं आहे. हे पोरं इकडे घेणं देणं स्नॅपच काढू राहिलो. काही समजून नाही राहिलं बाजूला, तू त्या स्नॅपचं काय करतो? अरे सध्या आम्ही आलो पंचवटीमध्ये. आपल्यासोबत एक बांदर होतं, ते बांदर वरच्या रोडनं गेलं आणि मी खालच्या रोडनं आलो. आता खालचा रोड सरळ जाते इकडे सिटी लँडकडे. हे आहे अमरावतीचं सिटी लँड. सगळे कपड्याचे होलसेल दुकान आहेत या ठिकाणी. चला म्हटलं आपण बी पाहून येऊ कसं काय असते इकडे. दुकानं तर लय दिसू राहिले, लय मोठमोठाले दुकान आहे, पण त्या दुकानामध्ये गर्दी नाही दिसू राहिली पाहिजे अशी. पण मला लागली पहिले भूक. आता आपण नाश्ता करू पहिले, मग पाहू पुढचं काय आहे. आपल्या शेगाव कचोरीसारखी लागते काय हे पाहू. आता सट पोटभर नाश्ता वगैरे केला. आता मी जरा हिंडतो फिरतो, तुम्हाला बी दाखवतो. अमरावतीमध्ये हे एक वेगळं शहर आहे असंही म्हटलं तर चालते. याचे स्पेशल रोड आहेत, स्पेशल गल्ल्या आहेत. आता आपण ना ही गल्ली निवडली. या गल्लीमध्ये आपण कोणत्याही एका दुकानात घुसू आणि मी तुम्हाला दाखवतो मालाची क्वालिटी कशी आहे. या दुकानामध्ये आलो आपण. हे एक पॅन्ट वगैरे पाहू राहिलो, जीन्स पॅन्ट 28, 30, 32 ह्या साईजमध्ये. इकडे मला जे आवडले ते मी बाजूला काढून राहिलो. क्वालिटी वगैरे ठीकठाक आहे, बढिया आहे. म्हणजे आपल्याला ज्या रेंजमध्ये लागली त्या रेंजमध्ये आपण घेऊ शकतो. इकडे आपण ना एवढे मोठे जीन्स पाहिले, त्यातले एवढे मला आवडले. फक्त हे सगळे सिलेक्ट केले. आता जाता एवढा माल आपल्याला घेऊनच जायचा आहे. आता लोक आपण ना फक्त जीन्स पाहिले. आता कॉटन जीन्स पाहायसाठी आपण वर आलो. पाहू आता अजून वर काय काय आहे कॉटन जीन्समध्ये. हे आपण आपल्या दुकानासाठी एवढे पॅन्ट काढले. सिटी लँडमध्ये लय दुकानं हिंडलो, लय दुकानं पाहिले आणि त्यातले मला काही पॅन्ट आवडले, तर ते मी ना हातोहात घेऊन बी घेतले. ते पार्सलवर लावून दिले. ते पार्सल आता उद्यापर्यंत आपल्या दुकानावर पोहोचून जाईल नांदुऱ्याला. खरेदी करायची तर अजून बी लई इच्छा आहे, पण आता झाली संध्याकाळ आणि आपली ट्रेन आहे 7:10 अमरावतीहून. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला घरी जायचं आहे. म्हणून आपल्याला 7:10ची पहिलीच ट्रेन पकडायची आहे अमरावतीवरून. म्हणून आपण निघू आता घराकडे. तुम्ही अजून सबस्क्राईब करेल नसेल तर करून टाक जा. नवीन व्हिडिओ उद्या संध्याकाळी.
हे 2 जण भेटले त्याला आता आपल्या युट्यूब चॅनलचं नाव सांगतो. भाषा वाजोरे आता ऐकलंय का कधी? हा. गरिबी इकडे मी ना माझे फॉलोअर वाढवणं लावले की. ते 2 गडी भेटले होते. त्यानं माहिती कॅमेरा पाहिला. मी कॅमेऱ्यावर बोलताना त्यानं मला पाहिलं. त्यानं मला ओळखलं तर नाही, म्हणजे त्यानं आपले व्हिडिओ पाहिलाय, पण त्याला असं म्हणजे नाव आठवत नव्हतं की बा मी प्रतीक जवरे आहे. संध्याकाळचा टाईम झाला, 5:15 आले, 5:15 वाजले आणि आपण निघलो सिटी लँडच्या बाहेर. जसं की पाहू शकता हे सिटी लँडचं मेन गेट आहे. सगळं काही ठीक आहे, आपली खरेदी वगैरे झाली. मी निघलो आता घराकडे. पण एक गोष्ट आहे, स्प्लेंडरलेलं मिस करू राहिलो, कारण की मला पैदल चालणं पडू राहिलं रोडनं. मागे एवढा मोठा रोड मी पैदल चालत आलो, पण मला ऑटो काही भेटलं नाही. आता एखादं ॲटो यायला पाहिजे बा लवकर, नाही तर एखाद्याच्या 2 व्हीलरलेच हात देतो मी. आता एखाद्यानं आपल्याला वैखायला पाहिजे, म्हणायला पाहिजे एकदम, अरे प्रतीक भाऊ तुम्ही इकडे कसे काय, चला तुम्हाला सोडून देतो कुठलो काय. नाही, हा का आपला एरिया थोडी आहे की प्रतीक जवरेला ओळखते. मनात विचार येऊ राहिला की बा कोणी असं भस्कन आले पाहिजे, अरे प्रतीक भाऊ अडी काय करू राहिले तुम्ही, चला तुम्हाला सोडून देतो कुठली जण आहे तर. पण अजून मनात विचार आला की समजा एखाद्याला वाटत बी असेल की बा अरे हा प्रतीक जवरे तर नाही आहे उभा, पण मग तो बी अजून मनात विचार करत असेल की कशाहून की हा प्रतीक जवरेचा आहे. प्रतीक जवरे त्याचा नांदुऱ्याचा भाग सोडून इकडे कशाला मरी नाडी. ॲटो हो 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 नाही, ॲटोवाले डायरेक्ट म्हणतात आम्ही तिकडे नाही चाललो. इकडे सूर्य डुबू राहिला, माझी धगधग करू राहिला, कारण की 7:10 आपली ट्रेन आहे. ट्रेन जर हुकली ना भाई, मग डायरेक्ट आपल्याला बडनेरा जावं लागेल. बडनेराहून 8:30 वाजता ट्रेन आहे. हे आला आपलं ऑटो पंचवटी. सिटी लँडवरून आपण ऑटो करून आलो पंचवटीमध्ये. आणि हे भाऊ भेटले. आता याचं म्हणणं आहे की बा बदाम शेक प्या माझ्यासोबत. पंचवटीमध्ये भाऊची हे शूजची दुकान होती आणि भाऊ तिकडे चालले होते. मी नेमका तरीच ऑटो पाहू राहिलो रेल्वे स्टेशनवर जायसाठी, आणि यानं मला ओळखलं. चला मग येतो, आमची 7 वाजता ट्रेन आहे. हो हो काही वांधा नाही, घरी जाऊ. बोला, आपल्याला पाहायचं आहे ऑटो रेल्वे स्टेशनपर्यंत. हा, एक नंबर काम जमला. आता फायनली आपल्याला ऑटो भेटलं आणि आता आपण रेल्वे स्टेशनकडे चाललो. आता आपल्याला बडनेरा जायचं काम नाही, आणखी आपली ट्रेन जे आहे ते आता या अमरावती स्टेशनवरूनच आहे. आता पटकन तिकीट काढून घेऊ. हे जे आज जे ट्रेन दिसू राहिली प्लॅटफॉर्मवर उभी ते आपलीच आहे. हे आपलं तिकीट अमरावती ते नांदुरा, आणि हे आपली ट्रेन उभी आहे, पण जनरलचा डब्बा उभी आहे. हो, हेच 2 डबे आहेत जनरलचे. आणि इकडे जनरलच्या डब्यात आपल्याला सीट भेटलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. अमरावतीपासून मी बडनेरा आलो. इकडे आपल्या सीटवर बसेल होतो मस्त चांगला, पण हे दलिंदर आला ना आणि बडनेरामध्ये चवळलं ट्रेनमध्ये. आता याचं म्हणणं आहे माझ्यासोबत तू बी उभा आहे. मस्त आपण आता दरवाजात बसू, थंडीगार हवा लागते मस्त एसीची. या दलिंदरा पाहिजे आता मला बी उभं राहायला पडू राहिला. आदेव मस्त सीटावर बसेल होतो बा मी, तुझ्या पाहिजे मला उभं जाणं पडू राहिला. आता एवढं पाप कुठे फिरशील रे तू. पलानोकी सिटीमध्ये आम्हाला जागा भेटली, आणि जागा पाहू शकता तुम्ही आम्हाला किती मोठी भेटली आणि मोकळी भेटली. आता आम्ही आधी बसणार आहे. फायनली आमचा नांदुरा आला, आद्यानं उघडला दरवाजा. लवकरच आमची ट्रेन आता नांदुऱ्याच्या स्टेशनवर सक्सेसफुल लँडिंग करणार आहे. आणि हा पाहू शकता मित्रांनो आमचा नांदुऱ्याचा गेट, जो एनी टाइम बंदच असते. प्लीज ये छान. भाई पुढे आम्हाला दिसला TC, या गड्याजवळ तिकीट नाही आहे, पण आम्ही भेट नाही आहे, काऊन की माझं तिकीट आहे. तू असा कोण पाहू राहिला रे बा? नाही. व्हिडिओ तर सगळेच काढतात. फॉलो करायला तुम्हाला. हो काय, काय बोलतो खरंच काय? मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. नांदुरा स्टेशनवर आम्ही पोहोचलो. आमची सक्सेसफुल लँडिंग झाली. अजून आमची स्प्लेंडर काही आली नाही आमच्याजवळ. आता आम्ही एक फोन घुमवतो आणि आमची स्प्लेंडर अटी बोलावतो. याच्या गावाला जाऊ, मग याला सोडून देतो मी, तरुण मी मा घरी जाईल. मला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर म्युझिक